विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आणि आज आम्ही कोवाड ह्या गावी आहोत आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या पंढरपूरची वारी चालू आहे आणि गोव्याहून पंढरपूर पर्यंत साधारणतः 300 ते 350 किलोमीटरचा प्रवास ही मंडळी पायी करतात। त्यांच्याशी आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत की त्यांचा हा प्रवास आणि रोजची त्यांची दैनंदिनी काय आहे। दादा, काय सांगू शकाल आपण? किती वर्षापासून हा प्रवास करत आहात आणि काय पद्धत आहे? नमस्कार माऊली, मुळगाव वारकरी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ गोपीगाड। 2009 वारी सुरू झाली। आता ही आमची 15वी वारी। आमचे वारीचे महत्त्व म्हणजे की आमची विनाहाती 13 दिवस आम्ही सप्ताह करतो, म्हणजे 13 दिवस आम्ही जागर करतो। आणि ते कोण आमच्या गोव्याच्या 27 वारी झाल्या, पण पहिली वारी माझी असल्या कारणामुळे ते कोण घेत नाही, ती माणसं माझ्या वारीला येतात। रामकृष्ण हरी। तुमच्या वारीमध्ये साधारणतः किती लोक आहेत? रामकृष्ण हरी। मुळगाव वारकरी संस्था ची ही 15वी वारी। 2009 साली 52 वारकरी घेऊन हे माऊली पंढरपूरला पायी चालले होते। गोव्यातून पहिली वारी पंढरपूरला नेणारे हे आमचे भाऊ माऊली। आज 280 वारकरी पायी चालत पंढरपूरला जाणार। यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे 15वी वारीचं एका शिस्तीनं आणि आगळ्या वेगळ्या रीतीनं ही पायी वारी पंढरपूरला रवाना होते। असं म्हणतात की विठ्ठल हा असा एकच देव आहे, त्याच्यामध्ये कोणी मध्यस्थ नाही। कोणीही गरीब श्रीमंत कोणीही त्याच्या पंढरपूरला जाऊन त्याच्या पायावर नतमस्तक करून आपलं गाऱ्हाणं त्याच्या पुढे मांडतात। असं ही भोळी बाबडी माणसं देवावर श्रद्धा सोडून अनवाणी पायानं काही वारकरी चालतात। तिराडी घाटाचा 12 किलोमीटरचा प्रवास पायी करतात। पाऊस पडतोय, थंडी लागते, पण तरी कशाचीही पर्वा न करता हे सारे वारकरी टाळ मृदुंगाच्या भजनात लीन होऊन आणि आनंदानं हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरला जातात। मी संदीप सिनारी आपल्या सर्वांना सुयश इच्छितो। आपल्या चॅनलमध्ये आपण इथं आलात, मी मुळगाव वारकरी संस्थेतर्फे आपले आभार मानतो। राम कृष्ण हरी। दादा, आणि आज हा जो तुम्ही प्रवास किती वर्ष सांगितला साहेब? 2009 15 वर्ष एवढा मोठा तुम्ही प्रवास करत आहात की आता तर सध्या पावसाळा आहे, धो पाऊस आहे आणि तिलारीचा एक मोठा घाट जो महाराष्ट्रामध्ये एक मोठा घाट समजला जातो, अशा परिस्थितीमध्ये प्रवास करत असताना तुम्हाला काही अडचणी येतात काय? हो, म्हणजे आता आमच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर खूपशे वयस्कर पण आहेत आणि तसेच खूप यंगस्टर्स पण आहेत। वयस्करांना यंगस्टर्सचा सपोर्ट हा असतोच आणि निसर्गामध्ये जेव्हा आपण चालतो, तो जो घाट आपण सुरू करतो त्याला पाय पडून आपण सुरुवात करतो, तेव्हा त्याचीच ताकद म्हणजे शंकराचीच ताकद आमच्यामध्ये येते आणि देवाचा नामघोष करत आपण तो असंच सहजरित्या पार करून जातो। म्हणजे आमच्या वारीचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायला गेलो तर यंदा आमच्याकडे म्हणजे 20 अधिक यंग मुली आणि मुलगे पण आले आहेत आणि महाराष्ट्र राज्याचा खूपसा सपोर्ट पण आम्हाला आहे। म्हणजे किती वारा पाऊस जरी आला तर म्हणजे आता हे जे आमचे माऊली आहेत त्यांच्यासारखे खूपशे माऊली आम्हाला सपोर्ट करतात। आम्हाला नाश्ता पाणी आणि जे काय लागेल किंवा आपल्या घरात सोय असेल ती सगळी सोय करून देतात, म्हणून सहजरित्या ही फुल वाटचाल आमची घडून येते। रामकृष्ण हरी। दरवर्षी ह्या कोवाड या गावी ह्या वारीसाठी अल्पहार वगैरे याची व्यवस्था करतात ह्या कोवाड गावचे नागरिक। दादा, काय सांगा? सगळ्यात पहिला रामकृष्ण हरी। आणि कोवाडगाव हे रणजितदादांनी एक इतिहास म्हणून गाजलेलं जगाच्या नकाशावर एक गाव आहे। त्या गावात एक ही दिंडी गेली 15 वर्ष आम्ही यांचं अल्पहाराची व्यवस्था करतो आणि जवळजवळ 70 ते 80 वर्षाचे त्यांच्यात आता यंगमॅन वृद्ध आहेत, ते त्या तिलारी घाटातून चढून वर येतात आणि हे त्या ताडमुळाच्या गजरात ते अगदी तल्लीन होऊन इथे येतात। फक्त आम्ही एक साधा अल्पहार केला तरी काही वावगं ठरणार नाही। आम्ही कोवाड पुरा ग्रामस्थ रणजितनगर फाउंडेशन आणि व्यापारी संघटना सगळे म्हणून यांची आम्ही सोय करतो आणि सगळी ताकद विठू माऊली देते आणि ह्या सगळ्या माऊली येतात त्यांचं आम्ही इथं फक्त अल्पहार केला म्हणजे काय नाही, त्यांचं भरपूर सोय करायला पाहिजे। ही विठुरायाने आम्हाला एवढी बुद्धी दिली आणि आम्हाला चांगलं यांना असंच विठुरायानं ठेवावं आणि पुढच्या वर्षी पण अशीच आमची व्यवस्था व्हावी। जोपर्यंत ही दिंडी चालत आहे तोपर्यंत आम्ही यांची अशीच व्यवस्था करू आणि इथे 70-80 वर्षाचे जे वयोवृद्ध आले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा त्यांना मी विचारलं आल्या त्यांचे पाय चोळू का हे चोळू का म्हणून विचारलं आहे, तेवढी तर आमची व्यवस्था
करावी ही आमची इच्छा आहे. युट्यूबचरनी आमची अनेकदा मागणी आहे की सगळ्यांना चांगलं ठेवा, सुखी ठेवा, पोवाडाला चांगलं ठेवा, सगळ्यांना चांगलं ठेवा. आणि ह्याच्यावर ही दिंडी आहे 300 लोक आहेत, ह्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी 600 होऊ देत. आणि अनेक दिंडी येते, टोटल 700 लोक आहेत. त्यांची सगळ्यांची व्यवस्था आम्ही पोवाड ग्रामस, रणजितनगर फाउंडेशन आणि ज्ञानेश्वर माऊली मंडळ हे सगळे म्हणून आम्ही करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. विशेष म्हणजे ह्या दिंडीमध्ये 300 लोक आहेत आणि खास करून याच्यामध्ये तरुणी आहेत, तरुण आहेत. केवळ आणि केवळ पंढरपूरला विठुरायाच्या मायेपोटी ही लोक अगदी मनापासून पायी दिंडी करत आहेत. यांचा प्रवास सुखकर आणि चांगला हो हीच आमची न्यूज लाईव्ह तर्फे परमेश्वराकडे प्रार्थना आहे. न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब मुल्ला. हे विठ्ठला सर्वांना चांगले बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना ऐश्वर्या दे, सर्वांना भलाकार कल्याणकार रक्षणकर, आणि तुझे बोल नाम मुखात खंड राहू दे, आणि तुझे बोल नाम मुखात खंड राहू दे, आणि तुझे बोल नाम मुखात खंड राहू दे. बोला पुढे जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.